नमस्कार मित्रांनो. तर आज आपण सेंटेन्सेस विदाउट ॲक्शन इन पास्ट टेन्स म्हणजे असे वाक्य शिकणार आहोत ज्या वाक्यामध्ये ॲक्शन नाही आहे आणि ते कसे भूतकाळामध्ये. ॲक्शन नसायला पाहिजे आणि भूतकाळामध्ये. जसं की आपण म्हटलं की मी चाललो होतो, मग हे काय झालं, चालण्याची क्रिया होती त्याच्यात. म्हणजेच ज्या वाक्यामध्ये चालण्याची क्रिया होते मग ते ॲक्शनमध्ये येत आहेत. पण आपल्याला कसे शिकायचे ज्याच्यामध्ये ॲक्शन नाही आहे. जसं की तो विद्यार्थी होता. काय वाक्य, तो विद्यार्थी होता. मग ह्या वाक्यामध्ये कोणतीही क्रिया नाहीये. याच्यामध्ये क्रिया आहे का, तर नाही. मग असेच वाक्य आपल्याला शिकायचे. ठीक आहे. तो विद्यार्थी होता, तो लहान होता. आपल्याला वाक्य म्हणायचं मोठं की जेव्हा तो लहान होता. मग त्याच्यात जे वाक्य येत आहे ते हे पास्ट मध्ये होईल. ठीक आहे. तर असे वाक्य आपल्याला आज पाहायचे. तर हे स्पीकिंग साठी गरजेचे ठरतात आणि ते आपल्याला वारंवार वापरण्यात येतात. ठीक आहे. तर आपण सुरुवात करूया. तर या पास्ट टेन्स मध्ये दोन ग्रुप पडतात. आपला पहिला याच्या अगोदरचा व्हिडिओ बघाल तर त्यात 3 ग्रुप पडले होते. तसेच याच्यामध्ये 2 ग्रुप पडत आहेत. ते कोणते, तर त्याच्यात सिंग्युलर सब्जेक्ट म्हणजे एक कर्ता असेल असा एक ग्रुप पडेल. कोणता, एक कर्ता असलेला आणि एक पेक्षा जास्त म्हणजे 2 पासून मग किती पण असू शकतात पुढं, असे 2 ग्रुप पडतात. म्हणजे फक्त राम बद्दल बोलायचं म्हटलं तर मग एक ग्रुप पडेल. दुसरा राम, श्याम, मोहन या तिघांबद्दल सांगायचं म्हटलं तर मग त्यांच्यासाठी वेगळे नियम लागतील. ठीक आहे. तर ते आपण बघूया. मग आपण सब्जेक्ट मध्ये पहिला ग्रुप घेऊया. तो म्हणजे आय, ही, शी, इट आणि राम. ठीक आहे. तर यांना थोडं इकडे घेऊया आपण. कोणता, आय, ही, शी, इट आणि राम. तर हे एकवचन सब्जेक्ट आहे. वरचे आहेत हे प्रोनाउन आहेत आणि हे नाउन झालं. ठीक आहे. मग याच्यामध्ये रामाऐवजी काही घेऊ शकता तुम्ही. कुत्र, मांजर किंवा मुलीचं नाव घेऊ शकता, मुलाचं नाव घेऊ शकता. मग हे कशासाठी, नाम. पण कसं पाहिजे, एकटा. एकटा असेल तर मग रामच्या जागेवर येईल. ठीक आहे. मुलगा असेल मग हे वापरावं लागेल. मुलगी असेल तर ती. शी म्हणजे काय, ती. मग इथं मुलीबद्दल किंवा महिलेबद्दल. आणि इट कशासाठी वापरतो, तर प्राण्यांसाठी. इट कशासाठी, प्राणी किंवा वस्तूसाठी. पेनाबद्दल बोलायचं असेल, इट इज पेन. इट इज अ पेन म्हणजे इट कशासाठी वापरलंय, ऑब्जेक्ट साठी किंवा प्राण्यांसाठी. ठीक आहे. मग हे झालं एक वचन. आता अनेक वचन म्हणजे 2, 3, 4 किती असू शकतात, पण कमीत कमी 2 पाहिजेत. मग त्यांच्यासाठी येईल यू, वी, दे आणि राम अँड श्याम. आपण 2 घेऊया, राम अँड मोहन. ठीक आहे. मग याच्यात काय घेतलं आपण, राम अँड मोहन. इथं फक्त एकटाच आहे पण इथं कमीत कमी 2 जण आहेत. कितीत कमीत कमी 2 जण. मग रामच्या जागी काही घेऊ शकता, सीता घेऊ शकता, डॉग घेऊ शकता. ठीक आहे. जसं की राम आणि कुत्रा तिथं पाहिले होते. काय म्हटलं, राम आणि कुत्रा तेथे होते. मग त्याच्यामध्ये राम अँड डॉग येईल. ठीक आहे. अशा प्रकारे वापर करू शकतो. त्याच्यात याच्यामध्ये बोलायचं झालं तर आणखी एक एक्सेप्शन राहतं म्हणजेच अपवाद. तर तो अपवाद काय आहे, तर यू. यू हे काय आहे, अपवाद. का, कारण त्याच्यामध्ये एक वचन आणि अनेक वचन दोन्ही पण येतात. याच्यात काय येत आहे, अनेक वचन
किंवा एकवचन. मग ते एकवचन किंवा असेल किंवा अनेक वचन असेल, पण त्यात थोडाच फरक पडतो. नाहीतर त्याचा ग्रुप कोणता अनेक वचन मध्ये येतो. एक वचन असलं तरी त्याला नियम लागतात ते अनेक वचन ग्रुपचे. ठीक आहे. मग हे झाला अनेक वचनचा ग्रुप आणि हा झाला एक वचनचा ग्रुप. तर असे दोन ग्रुप पडतात. मग यांना आपल्याला पास्ट मध्ये बनवायचं. आता पास्ट मध्ये बनवायचं म्हणल्यावर त्यात पण बरेच वाक्य राहतात. जसं की आपण पाहिलं, तो विद्यार्थी होता. काय होता? तो विद्यार्थी होता. दुसरं निगेटिव्ह पण बनू शकतं, तो विद्यार्थी नव्हता. पॉझिटिव्ह काय बनला? तो विद्यार्थी होता. निगेटिव्ह काय? तो विद्यार्थी नव्हता. मग प्रश्न पण विचारू शकतो आपण की तो विद्यार्थी होता का? तो विद्यार्थी होता का? आता प्रश्न अगदी पॉझिटिव्ह झाला. आपण प्रश्न पण निगेटिव्ह विचारू शकतो, जसं की तो विद्यार्थी नव्हता का? म्हणजेच याच्यामध्ये 4 प्रकारचे वाक्य बनू शकतात. किती प्रकारचे? 4. पॉझिटिव्ह म्हणजेच सकारात्मक, नकारात्मक आणि प्रश्नार्थक मध्ये 2. तसंच तो विद्यार्थी केव्हा होता असं पण होऊ शकतं. आता यात काय आहे? तो विद्यार्थी होता का? आता तो विद्यार्थी होता का असं वाक्य तयार झालं. म्हणजे काय? प्रश्न विचारला. मग याचं उत्तर फक्त कशात येईल? हो किंवा नाही. याचं उत्तर नाही किंवा काय येईल? हो. हा झाला प्रश्न. पण आणखी एक प्रश्न असू शकतो, तो केव्हा विद्यार्थी होता? काय? तो केव्हा विद्यार्थी होता? हा प्रश्न झाला. म्हणजेच केव्हा, कोठे, का असे प्रश्न येऊ शकतात. जसं की तो कोठे विद्यार्थी होता? तो विद्यार्थी होता, पण कोठे होता? तसंच तो का विद्यार्थी होता असं पण. ठीक आहे. मग याच्यामध्ये यांना काय म्हटलं जातं? यांच्यासाठी आपण वापरतो WH वर्ड. काय? WH वर्ड. मग ते कोणते आपण ते पण बघूया. ठीक आहे. तर पुढे जाऊ. तर आपण सिंग्युलर पासून सुरुवात करू. म्हणजेच एकवचन नाउन पासून किंवा प्रोनाउन. ठीक आहे. मग याच्यात आपल्याला पहिलं पॉझिटिव्ह बनवायचं. पॉझिटिव्ह कसं बनेल? इथं वॉज वापरायचं. काय? नंतर अ स्टुडंट. आपण थोडं वर घेऊया. इथं काय? वॉज आणि अ स्टुडंट. पहिलं काय बनलं? आय वॉज अ स्टुडंट किंवा ही वॉज अ स्टुडंट. ही वॉज अ स्टुडंट. तो विद्यार्थी होता. मग इथं आपण शब्द बदलू शकतो. ठीक आहे. ही वॉज अ चाइल्ड. तो लहान मूल होता. ठीक आहे. तसंच ही वॉज अ डॉक्टर. तो डॉक्टर होता. तसंच इट वॉज अ स्टुडंट. आता इट आपल्याला वापरू शकत नाही. आपण इथं जर डॉक्टर असेल तर आपण इट वापरू शकत नाही. का? कारण इट हे वस्तूसाठी, प्राण्यांसाठी किंवा लहान मुलासाठी वापरलं जातं. मग लहान मूल स्टुडंट असू शकत नाही. कारण लहान मूल म्हणजे किती लहान मूल? की ज्याचं जेंडर माहित नाही इतकं लहान मूल. ठीक आहे. म्हणजे वर्षापेक्षा कमी, 1 वर्ष वयापेक्षा कमी. आणि वस्तू तर स्टुडंट असू शकत नाही किंवा जनावर असू शकत नाही. मग इथं वेगळा शब्द असेल तर मग इटचा वापर होऊ शकतो. ठीक आहे. तसंच राम वॉज अ स्टुडंट. राम विद्यार्थी होता. ठीक आहे. मग हे झालं पॉझिटिव्ह मध्ये. निगेटिव्ह मध्ये करायचं असेल तर फक्त वॉजचं वॉजंट होईल. काय होईल? वॉजंट. वॉज नॉट. वॉजंट किंवा वॉज नॉट म्हटलं जातं. मग ही वॉजंट अ स्टुडंट. तो विद्यार्थी नव्हता.
ही वॉजंट अ स्टुडंट, तो विद्यार्थी नव्हता. तसंच सी वॉजंट अ स्टुडंट, ती विद्यार्थिनी नव्हती. तसंच राम वॉजंट अ स्टुडंट, राम विद्यार्थी नव्हता. हे काय पॉझिटिव्ह झालं, निगेटिव्ह झालं. आता पुढचं येतं ते म्हणजे क्वेश्चन. आता आपल्याला क्वेश्चन विचारायचं. मग क्वेश्चन मध्ये काय होईल तर या नामाच्या किंवा सर्वनामाच्या अगोदर येईल काय, वॉज येईल. वॉजची पोझिशन बदलेल. काय झालं, वॉज ही अ स्टुडंट. काय झालं, वॉज सी अ स्टुडंट. म्हणजेच इथं काहीच नसेल, डायरेक्ट इथं यायचं. ठीक आहे. काय, वॉज सी अ स्टुडंट, ती विद्यार्थिनी होती का. काय, ती विद्यार्थिनी होती का. आता हा झाला प्रश्न. आता निगेटिव्ह वाक्य पण बनू शकतं प्रश्नार्थकमध्येच. जसं की वॉजंट राम अ स्टुडंट, राम विद्यार्थी नव्हता का. इथं काय, हे इथं वेगळे अ स्टुडंट, पण इथं शेवटी काय प्रश्नार्थक चिन्ह पण आहे. ठीक आहे. अ स्टुडंट, वॉजंट राम अ स्टुडंट, राम विद्यार्थी नव्हता का. काय, राम विद्यार्थी नव्हता का. आणि वरचं काय, वॉज राम अ स्टुडंट, राम विद्यार्थी होता का. ठीक आहे. मग हे झाले फक्त प्रश्न. आता प्रश्न काय पाहिला आपण, वॉज राम अ स्टुडंट. काय होता, वॉज राम अ स्टुडंट. आता हा प्रश्न झाला, राम विद्यार्थी होता का. मग याचे दोन उत्तर होते, यस राम वॉज अ स्टुडंट. राम विद्यार्थी होता. काय, यस राम वॉज अ स्टुडंट. हो, राम विद्यार्थी होता. मग राम विद्यार्थी नसेल तर काय, नो राम वॉज नॉट अ स्टुडंट. काय झालं, नाही राम वॉज नॉट अ स्टुडंट, नाही राम विद्यार्थी नव्हता. तर याच्यात महत्वाचं काय, वॉज नॉट. काय म्हटलंय, वॉज नॉट. त्यालाच आपण वॉजंट पण म्हणू शकतो. ठीक आहे. वॉज नॉट आणि वॉजंट सारखेच आहेत. तर अशा प्रकारे प्रश्न विचारला असेल तर त्याचं यस आणि नो टाईप मध्ये उत्तर देऊ शकतो. आता पुढचा प्रश्न विचारण्याची पद्धत राहते ती म्हणजे यस नो टाईप मध्ये नसतं तर त्याचं उत्तर वेगळ्या प्रकारे. मग त्याच्यात काय WH ची वर्ड येतात. जसं की when, where, why, how. तर अशा प्रकारचे WH वर्ड येतात. काय, when म्हणजे कोठे. आता आपण where, काय इथं when म्हणजे केव्हा, where म्हणजे कोठे. ठीक आहे. where म्हणजे कोठे, why म्हणजे का, आणि how म्हणजे का, कसा. काय, कसा विद्यार्थी होता, राम कसा विद्यार्थी होता. हाऊ वॉज राम अ स्टुडंट, राम कसा विद्यार्थी होता, चांगला होता, वाईट होता, हुशार होता. ठीक आहे. तर अशा प्रकारे मग हाऊ वॉज राम अ स्टुडंट, राम कसा विद्यार्थी होता, राम ॲव्हरेज स्टुडंट होता. मग काय उत्तर आहे, राम वॉज अ ॲव्हरेज स्टुडंट. आपण इथे एक नवीन वाक्य बनवू. ठीक आहे. प्रश्न काय विचारला मी, हाऊ वॉज राम अ स्टुडंट. हाऊ वॉज राम अ स्टुडंट. किंवा राम ऐवजी काय आपण ही पण वापरू शकतो. काय होईल मग, आपण ही वापरलं तर काय होईल,
काय वापरू शकतो, ही पण. हाऊ वॉज ही अ स्टुडंट, तो कसा विद्यार्थी होता किंवा राम कसा विद्यार्थी होता, हा झाला प्रश्न. मग याचं उत्तर काय येईल, येस नो टाईप मध्ये नाही येणार, याचं उत्तर वेगळ्या प्रकारे. जसं की राम वॉज अ ॲव्हरेज स्टुडंट. राम तसा मध्यम, म्हणजे जास्तही हुशार नव्हता आणि जास्तही ढ नव्हता. मग ते काय, राम वॉज अ ॲव्हरेज स्टुडंट. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय, यस नो टाईप येत नाही, उत्तर देताना यस नो टाईप येत नाही जर आपण WH वर्डचा वापर केला. ठीक आहे, हे WH वर्ड राहतात. मग त्याचं उत्तर वेगळ्या प्रकारे. तर अशा प्रकारे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. तर आपण काय काय पाहिलं, पहिलं पॉझिटिव्ह, आय वॉज अ स्टुडंट, मी विद्यार्थी होतो. निगेटिव्ह काय बनलं, आय वॉजंट अ स्टुडंट, मी विद्यार्थी नव्हतो. पुढं प्रश्न विचारला आपण कसा, वॉज आय अ स्टुडंट, वॉज आय अ स्टुडंट, मी विद्यार्थी होतो का. मग त्याचं उत्तर यस आणि नो टाईप मध्ये आलं. त्याच्या पुढं निगेटिव्ह प्रश्न झाला, वॉजंट आय अ स्टुडंट, मी विद्यार्थी नव्हतो का. तर इथं महत्वाचं काय आहे, तर इथं प्रश्न विचारताना काहीच येत नाही. ठीक आहे, इथं ज्याप्रमाणे येते, इथं वाक्य पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह बनवताना इकडं काही येत नाही, आणि प्रश्न असेल तर इथं काही येत नाही. ठीक आहे. मग काय, वॉजंट आय अ स्टुडंट, मी विद्यार्थी नव्हतो का. मग त्याचं पण उत्तर येस आणि नो टाईप मध्ये आहे. ठीक आहे. मग येस नो टाईप झाले क्वेश्चन. त्याच्या पुढचा आता WH वर्डचा वापर करून क्वेश्चन तयार करायचा. व्हेन वॉज आय अ स्टुडंट, मी विद्यार्थी केव्हा होतो. काय, मी विद्यार्थी केव्हा होतो. मग अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न बनतात, वेगवेगळे वाक्य बनतात, जे की आपण भूतकाळामध्ये वापरत असतो. आता आपण हे बोललो एक वचन बद्दल. आता आपल्याला पुढे जाऊन बोलायचं म्हटलं तर काय येत आहे, अनेक वचन बद्दल. याच्यामध्ये काय, अनेक वचन म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त. मग त्याच्यात यू हे काय सांगितलंय, अपवाद सांगितलं. तर तो अपवाद काय आहे ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर पुढे जाऊया. आता जसं इथं वॉज वापरला, हे सगळं सारखंच आहे, काहीच बदल नाही. फक्त इथं अनेक वचन असल्यामुळं वॉज ऐवजी वर येणार आहे. काय येणार आहे, वर. झालं एवढंच, नाहीतर बाकी सगळं सारखंच आहे. वर पुढं काय, अ स्टुडंट, अ स्टुडंट्स. इथं सॉरी अ नाही येणार, इथं अ नाही येणार, डायरेक्ट स्टुडंट्स. काय झालं तर फरक काय पडला, वर आलं आणि अ हे आर्टिकल आलं नाही. कारण हे कशासाठी येतं तर मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय, हे एक वचनसाठी वापरलं जातं, एक वचन असेल तर वापरलं जातं. आता काय वाक्य तयार झालं, यू वर स्टुडंट्स, तुम्ही विद्यार्थी होते. म्हणजे बरेच जण इथं दोन पेक्षा जास्त मुलं बसलेले आहेत किंवा माणसं बसलेले आहेत. मग तेव्हा काय म्हणू आपण की यू वर स्टुडंट्स, तुम्ही विद्यार्थी होते. ठीक आहे. तसंच वी वर स्टुडंट्स, आम्ही विद्यार्थी होतो किंवा आपण विद्यार्थी होतो. ठीक आहे. तसंच राम अँड मोहन वर स्टुडंट्स, राम आणि मोहन विद्यार्थी होते. ठीक आहे. मग इकडे आणखी जोडू शकतो आपण, दोन पेक्षा जास्त म्हटलेलं आहे किंवा दोन असू शकतात. मग इथं बरेच राम, श्याम, मोहन, महेश वर स्टुडंट्स. काय झालं, राम, श्याम, महेश, मोहन विद्यार्थी होते. ठीक आहे. मग अशा प्रकारे दोन किंवा दोन पेक्षा जास्त. मग त्याच्या पुढं निगेटिव्ह बनवू शकतो. निगेटिव्ह काय, वरचं वर नॉट. काय बनलं, वर नॉट. काय झालं, यू वर नॉट स्टुडंट्स, तुम्ही विद्यार्थी नव्हते. हे काय झालं, तुम्ही विद्यार्थी नव्हते. मग वर नॉट ऐवजी आपण काय वापरू शकतो, वरंट पण वापरू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळं वापरू शकतो जिथं आपण वापरतो. ठीक आहे. तर आपण वरंट वापरूया म्हणजे कॉमन होईल.
ठीक आहे. यू वरंट स्टुडंट्स, तुम्ही विद्यार्थी नव्हते. आता मी इथं म्हटलं की यू वर स्टुडंट, म्हणजे स्टुडंट म्हटलं मी, म्हणजे यस लावलं नाही, अनेक वचन केलं नाही. तर ते केव्हा होतं, जर एकाबद्दल बोलायचं असेल. आता तुम्ही विद्यार्थी होते असं म्हणायचं असेल म्हणजे अनेक वचन आहे, मग तेव्हा स्टुडंट्स म्हणावं लागेल. पण तू विद्यार्थी होता, फक्त एकाबद्दल बोलायचं, तू विद्यार्थी होता, मग यू वर, हे वरच राहील, वॉज नाही होणार, काय राहील, वरच राहील. पण इथं स्टुडंट राहील, स्टुडंट्स न होता काय होईल, स्टुडंट. फक्त एवढाच फरक आहे, बाकी सगळं सारखं. फक्त यू मध्ये एक वचन होत असेल तर इथं पण आपल्याला एक वचन वापरावं लागेल, आणि अनेक वचन असेल तर मग अनेक वचन, एवढाच फरक. ठीक आहे, बाकी अनेक वचनचे नियम लागतात. आता हे झालं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आता प्रश्न विचारू शकतो आपण, कसा प्रश्न, कसा, वर आणि स्टुडंट्स. काय झालं, वर यू स्टुडंट्स, तुम्ही विद्यार्थी होते का. वर यू स्टुडंट्स, तुम्ही विद्यार्थी होते का. वर दे स्टुडंट्स, ते विद्यार्थी होते का. ठीक आहे. आणि तू विद्यार्थी होता का, काय फक्त तू विद्यार्थी होता, एकट्याबद्दल बोलायचं आहे. मग तेव्हा काय, वर यू स्टुडंट, मग त्याचं काय निघाल, यस निघाल. जर काय असेल, एक वचन असेल, पण आपण अनेक वचन बद्दल बोलतोय तर मग यस लावायला लागेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे पॉझिटिव्ह क्वेश्चन बनवला. आता निगेटिव्ह, आता आपण काय म्हटलं, वर दे स्टुडंट, ते विद्यार्थी होते का. मग दुसरा काय, वर दे स्टुडंट, हे झालं पॉझिटिव्ह. आता निगेटिव्ह बघूया, वरंट, काय झालं, वरंट दे स्टुडंट्स, काय, वरंट दे स्टुडंट्स, ते विद्यार्थी नव्हते का. पहिलं काय, होते का, आणि दुसरं नव्हते का. तसंच वरंट राम अँड मोहन स्टुडंट्स, राम आणि मोहन विद्यार्थी नव्हते का. ठीक आहे, हे झालं निगेटिव्ह. आता यांचे उत्तर आपल्याला यस नो टाईप मध्ये येते, आपण पाहिले. आता आपल्याला पाहायचंय की याचं यस नो टाईप मध्ये उत्तर न येता वेगळ्या प्रकारे उत्तर येण्यासाठी वेगळा प्रश्न विचारावा लागेल. जसा की ते केव्हा विद्यार्थी होते, काय, ते केव्हा विद्यार्थी होते, ते कोठे विद्यार्थी होते. मग अशा वेळेस आपल्याला WH वर्ड वापरावा लागेल. काय वापरावं लागेल, WH वर्ड, जे काही आपण वरच लिहिलेले. मग काय प्रश्न होईल, वेन वर दे स्टुडंट्स, ते विद्यार्थी केव्हा होते. काय प्रश्न झाला, वेन वर दे स्टुडंट्स, ते विद्यार्थी केव्हा होते. तर आपण ते वेगळ्या प्रकारे इथं लिहूया, वेगळंच, म्हणजे समजायला सोपं आहे. वेन, वेअर, हाऊ, वाय. ठीक आहे. तर अशा प्रकारे प्रश्न विचारला जाईल. हे कुठं वापरायचं, फक्त या दोघांसाठी प्रश्न विचारण्यासाठी वापर करायचा WH वर्डचा. ठीक आहे. मग प्रश्न, वाय वर दे स्टुडंट्स, ते विद्यार्थी का होते. ठीक आहे. अशा प्रकारे वेगवेगळे. मग आपल्याला हे झालं, एक फॉर्मॅट बनवला आपण. आता आपण यातलं सरळ वाक्य बनवून लिहूया आणि समजूया. तर आपण हे पाहिलेलं आहे की काय पाहिलं, पहिलं पॉझिटिव्ह वाक्य बनवायचं कसं, यू वर स्टुडंट्स, तुम्ही विद्यार्थी होते. निगेटिव्ह वाक्य, यू वर नॉट स्टुडंट्स, तुम्ही विद्यार्थी नव्हते. तसंच आता प्रश्न विचारायचा कसा, वर यू स्टुडंट्स, तुम्ही विद्यार्थी होते का. निगेटिव्ह, वरंट यू स्टुडंट्स, तुम्ही विद्यार्थी नव्हते का. तसंच मग आपल्याला वेगळ्या प्रकारे, वेन वर यू स्टुडंट्स, तुम्ही विद्यार्थी केव्हा होते. वेअर वर यू स्टुडंट्स, तुम्ही विद्यार्थी कुठे होते. ठीक आहे. हाऊ
वर यू स्टुडंट्स, तुम्ही कसे विद्यार्थी होते. ठीक आहे. वाय वर यू स्टुडंट्स, तुम्ही का विद्यार्थी होते. ठीक आहे. तर अशा प्रकारे प्रश्न विचारू शकता. दुसरं, आणखी आपण जर स्टुडंट्स हा शब्द बाजूला काढला, आता काय केलं, हा शब्द बाजूला काढला, मग काय होईल, प्रश्न तोच राहतो. काय, हाऊ वर यू, इथे तर काही येत नाहीये प्रश्नामध्ये, मग काय होईल, हाऊ वर यू. आपण स्टुडंट शब्द बाजूला काढला, काय झाला, हाऊ वर यू, म्हणजेच तू कसा होता. आपण म्हणतो ना हाऊ आर यू, प्रेझेंट मध्ये काय म्हणतो, हाऊ आर यू. आपण एखाद्याला भेटलो तर मग आपण काय म्हणतो, हाऊ आर यू, तू कसा आहे. तसाच पास्ट मध्ये म्हणजेच भूतकाळामध्ये तू कसा होता असं विचारायचं असेल तर काय वापरावं लागेल, हाऊ वर यू. आणि मग याच्या जागी, यूच्या जागी वेगवेगळं वापरू शकता. वी, हाऊ वर वी, आम्ही कसे होतो. हाऊ वर दे, ते कसे होते. हाऊ वर राम अँड मोहन, राम आणि मोहन कसे होते. ठीक आहे. मग हा शब्द इथला काढला तर हे पण वापरू शकतो. ठीक आहे. वेअर वर यू, तो कुठे होता. ठीक आहे. तर हाच फॉर्मॅट तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता. हा फॉर्मॅट आहे तो वेगवेगळ्या प्रकारे वापरायचा, म्हणजेच त्याच्यात आपण स्टुडंट्स शब्द काढलेला आहे, मग त्यात वापरू शकतो. जसं की वेअर यू, वेअर वर यू, तू कुठे होता. ठीक आहे. वेअर वर दे, ते कुठे होते. ठीक आहे. तशा प्रकारे आपण सिंग्युलर मध्ये पण बघू शकतो, की आपण म्हणू शकतो हाऊ वॉज आय, मी कसा होतो. हाऊ वॉज ही, तो कसा होता. हाऊ वॉज सी, ती कशी होती, म्हणजे पास्ट मध्ये बोलतोय. तसंच वेअर वॉज सी, ती कुठे होती. ठीक आहे. अशा प्रकारे आपण बोलू शकतो. तर ह्या प्रकारे आपण वाक्य बनवू शकतो. तर आपण किती प्रकारचे वाक्य बनवले, तर हे स्टुडंट वगैरे वापरलं आणि नंतर त्यांचा पण वापर केला. तर आता हे काढूया. आता पुढे आणखी एक गोष्ट पाहू आपण, ते आपण ह्याच्याबद्दल बोललेलो की सिंग्युलर असेल तर अशा प्रकारे वापरावं लागतं. मग आता आपण याचा फॉर्मॅट बनवूया. काय, वाक्य बनवूया सरळ. आता मी काही वाक्य देतो, त्याला तुम्ही वेगवेगळे सब्जेक्ट म्हणजेच ते आपण काय लिहिलं, ही, आय, वी, दे, हे काय होते, सब्जेक्ट होते, म्हणजे कर्ता होते. काय होते, कर्ता. मग ते बदलायचे आणि इकडं प्रोफेशन, जसं की आपण स्टुडंट वापरलं, मग तिथं टीचर, डॉक्टर, असे वेगवेगळे वापरून वाक्य तयार करायचं आणि सराव करायचा. ठीक आहे. तर काय वाक्य देतो, आय वॉज अ टीचर, मी शिक्षक होतो. काय, मी शिक्षक होतो. मग याचं काय बनवू शकतो आपण, WHO वर्ड वापरला होता. आता आपण बोलतो की जसं की वेन आय वॉज अ टीचर, मी जेव्हा शिक्षक होतो. ठीक आहे. मग असं म्हणतो त्यावेळेस याचा वापर करतो. पण आणखी एक गोष्ट येते, ती म्हणजे मी शिक्षक होतो, यात काय म्हटलंय, आय वॉज अ टीचर, याच्यात वॉज वापर. पण जर मला म्हणायचं असेल, जर मी शिक्षक असतो तर, मग काय वापरावं लागेल इथं, इफ आय वर, काय आहे इथं, वर अ टीचर. काय, इफ आय वर अ टीचर, इथं काय वर वापरले आपण, वॉज न वापरता वर वापरले. कशामुळं, असतो तर, म्हणजे इमॅजिन करतोय आपण. ठीक आहे. मग त्याच्यासाठी वर येईल. इथं ही असेल,
सी असेल किंवा इट असेल तरी पण आपल्याला वरच वापरायचे. जर इमॅजिन असेल तर, तो शिक्षक असता तर असं म्हणायचं. तर मग काय, इफ ही वर अ टीचर, इफ सी वर अ टीचर, ती शिक्षिका असती तर. ठीक आहे. मग अशा प्रकारे जर इमॅजिनेशन करायचं असेल तर आपल्याला वर वापरावं लागतं. ठीक आहे. तर आता इथं टीचरच्या जागी तुम्ही वेगवेगळे शब्द वापरू शकता, जसे की डॉक्टर, MLA म्हणजेच आमदार. आता MLA म्हटलं तर मग अ च्या जागेवर काय येणार आहे, एन येईल. ठीक आहे. नंतर MP म्हणजेच खासदार, मग इथं पण काय एन वापरावं लागेल. किंवा ऍक्टर, आता ऍक्टर कोणाला लावायचं, ऍक्ट्रेस कोणाला लावायचं हे पण महत्वाचे. ऍक्टर कशासाठी, मग जर आय वॉज अ ऍक्टर, मग ही वॉज अ ऍक्टर, ही वॉज अ ऍक्टर असं म्हटलं तर तो ऍक्टर होता. पण सी वॉज अ ऍक्टर असं म्हटलं तर चुकीचं राहील, कारण ऍक्टर हे कशासाठी, पुरुषांसाठी, आणि स्त्रिया किंवा मुलींसाठी ऍक्ट्रेस म्हणावं लागेल. ठीक आहे. मग असे काही बदल राहतात. तर ऍक्टर, नंतर बिझनेसमॅन, आपण असेच सांगतो 20. ठीक आहे. तर बिझनेसमॅन वापरू शकता. नंतर डायरेक्टर, मॅनेजमेंट. ठीक आहे. अशा प्रकारे वेगवेगळे जे प्रोफेशन आहेत त्याचे, जसं की CA म्हणू शकता, आणखी काय CA, PM, असे जे प्रोफेशन आहेत ते वापरून तुम्ही वेगवेगळे वाक्य तयार करू शकता आणि सराव करू शकता. जसं की रस्त्यानं चाललात, कुणी दिसलं म्हातारा माणूस, तर ते माहिती तुम्हाला ते शिक्षक होता, मग तुम्ही म्हणायचं की ही वॉज अ टीचर. असं सराव करायचा, आसपास पाहून मग सराव होऊन जातो. ठीक आहे. तर आपण आता उद्या भेटूया आणि उद्या आपण फ्युचर बद्दल बोलू, म्हणजे भविष्यात. मी शिक्षक असेल, इथं काय म्हटले, मी शिक्षक होतो, मग भविष्य काळाबद्दल बोलायचं. तर मी शिक्षक असेल असं म्हणावं लागेल. ठीक आहे. मी सिनियर सिटीजन असेल असं, म्हणजे भविष्य काळाबद्दल बोलायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला फ्युचर टेन्स बद्दल बोलावं लागेल. ठीक आहे. तर आपण उद्या भेटूया आणि त्याच्याबद्दल चर्चा करूया आणि ते शिकूया. तर चला आपण उद्या भेटू.